नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बारामतीमध्ये विधानसभेचं बिगुल वाजलं आणि गावोगावी प्रचाराला सुरुवात झाली. बरीचशी अशी गावं आहेत की तिथपर्यंत प्रचार पोचतो नाही पोचतो. यावेळी लोक पोचतात, परंतु कायम विकास पोचतो का नाही पोचतो हे पाहण्यासाठी आपण इथं आलो आहोत. आपल्याबरोबर काही ज्येष्ठ मंडळी इथं दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत की आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टीपर्यंत तुमच्यापर्यंत काय पोचलं आणि काय नाही पोचलं. बाबा, तुमचं स्वागत आहे. आता माहिती झाली की असू द्या परत. तर आता सध्या बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असं विधानसभेचं वातावरण सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? आमची काय कामं झाली पाहिजे, दुसरं काय आम्हाला वाटायचं, कामं झाली पाहिजे. काय कामं कोणती? असं रस्त्याची ह्याची बर, एवढीच कामं अजून आहेत. कामं कुठली राहिली तुमची? दुसरी नाही आमची काय कामं. हा, मग सगळ्या आता ही झाली कामाच्या बाबतीत. परंतु जर तुम्ही आता जे येणारं मतदान आहे, जर तुम्हाला पारडं कोणाचं जड वाटतंय? दादाचं दादाचं. काय अजून पारडं चढ असण्याचं काय कारण दादाची? काय कामं काम? बाहेर केलेले आमच्या वाडीतलं नाही सांगत. बर, बाहेर केलेत ना त्यांनी कामं. बर. आणि बाहेरची कामं वर दादा वराडतोय, बारामतीकडे काय निधी फिधी वडून आणतोय. हा, बाकी काय आहे दुसरं? बर. तसं दुसरं कोण वराडणार आहे? नाही ना. नाही वराड मग आता साहेबांचा नातू पण आहेत की उभा योगेंद्र पवार. आहे, पण ती नवीनच आहे ना. बर ती व्यासाच गुळत वर जाईल तेव्हा मग ठीक आहे. बर हं? बर बर बर. बाबा, काय वाटतंय तुम्हाला? मला नाही काय वाटलं. बर, काय वाटतंय तुम्हाला? सध्या बारामतीमध्ये विधानसभेचं वारं सुरू आहे. अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी ही राजकीय लढाई सुरू आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला बारामतीतला एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतंय? आता सांगायला गेलं तर असं आहे की हे अजितदादालाच मतदान केलं पाहिजे सर्वांनी, माझं मत आहे. कारण का तर आपण सुप्रियाताई सुळेंना आपल्या लय भरपूर सपोर्ट दिला आम्ही, किंवा त्यांना निवडणुकीचं हे केलं की. पण आता असं वाटतंय ना की आता की काय नाही काय, ते सुप्रियाताई सुळेंना निवडून देऊन ठीक आहे म्हणले, लगेच रस्त्याचं काम चालू करू म्हणले. कोणीही रस्त्याचं काम चालू केलं काय नाही, केलेलं नाही काय नाही. तर त्या दिवशी आपल्या दादांची हे आल्या त्या, ते काय म्हणल्या, आम्ही कसल्या परिस्थितीत तुमचा हा रस्ता मंजुरी आणून तुम्हाला मंजुरी आलेली आहे, पण तुम्हाला रस्ता करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणले ते. म्हणजे आमचं माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की घड्याळच मतदान दिलं पाहिजे. कारण का अजितदादासारखा माणूस नाहीच. खरंच एक नंबर हा अजितदादाच आहे. आपण नुसतं बोलतो पण हे नाही, माणसं तेवढं बोलून तेवढं तोलून धावतो. माणसं लोक बोलून जातात, पण अजितदादासारखं कोणी हे बोलतो. तुम्ही काही क्षणापूर्वी म्हटला लोकसभेला सहकार्य केलं, मग अजितदादा लोकसभेच्या वेळेस त्यांच्या पत्नी उभे होतेच की. होते, पण आम्ही आपलं गेलो साहेबांच्या ह्याच्यावरती, आपलं राष्ट्रवादी, आपली जुनी राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर बरं आम्ही आपलं दिलं हे करून. बर बर बर. चालतं मग एवढंच. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.